नमस्कार भावांनो बहिणींनो, शुभ सकाळ. जय भीम सर्वांना. पहा, सकाळचे 6 वाजलेत. यायला लवकर जावं लागतंय. थोडं लांब झालं आहे ना, लांब असल्यामुळं थोडं लवकरच जावं लागते. या चहा घ्यायला. चहा चालली पहा आमची. सकाळचं आवरले आणि चहा ठेवली. या चहा घ्यायला. शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. आणि रात्रीचा व्हिडिओ टाकला होता, खूप साऱ्या कमेंट आल्या. सगळ्यांनी खूप साऱ्या कमेंट केल्या रात्रीच्या व्हिडिओला. मावशी कोणी काय ताई चांगलं सबस्क्राईब काय मला येत पण नाही आहे पा म्हणता. कोणी म्हणतं चांगलं सबस्क्राईब दिलं, कोणी म्हणतं काय हे का नाही. चला, तुमचं असं प्रेम पाहून सुनी खूप भारी वाटतंय का नाही. चला, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. तसेच व्हिडिओ येत राहतील तुम्हाला. चला, कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही काय बोलतात का चहाच पितात? मंडळी मला लांब जावं लागते, त्याच्यामुळे लवकर प्यायला लागले, लवकर जावं लागते. धन्यवाद. रात्री बऱ्याच कमेंट आलेले काही काहीच्या म्हणून काही भाऊच्या ते चांगलं घेतलं डबे जे भीम जे झालं, याच्या पुढे काय नाही बोल. चहा या घेतली आणि गेले कामावर. जातो म्हणे मी, लवकर जाणं आहे तर गेले. ते इकडं मी लागले 5 स्वयंपाकाला. नाही म्हणून सनी आता कुकरला डाळ लावली आणि इकडं तपतं आहे आपलं पाणी. चला, पोरं तर झोपलेले आहेत, पोरं काय अजून उठले नाही. बघा मंडळी, आपली आंघोळ वगैरे झाली आणि इकडं मम्मीचा स्वयंपाक पण झाला आहे. तर थोडी भूक लागली तर मला काहीतरी खाऊन घ्यावा. इकडं स्वयंपाक वगैरे पण झाला आहे. तर त्याच्या पहिलं मला हे खायचं आहे. हे जे भिजू घातलं होतं पाण्यामध्ये, काय हरभरे बदाम ते भिजू घातले होते, ते खातो पहिलं. त्याच्यात मम्मी काय करायला ते दाखवतो तुम्हाला. चल, बघा मम्मी सकाळी सकाळीच काहीतरी आणलंय की ना, केमिकल नाही धुवायला लागली बाथरूम. इतका बेकार असायला लागला मग त्याचा. बाथरूमच तसं घाण आहे पा. मी ये असे टाकू 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 घासू राहिले. अशी पुरते ही अशी झालेली पुरी. एवढी घाण आहे पूर्ण आहे खाली पण. खालची बी पा एवढी घाण आहे. असं झालेलं इकडं कळकटून गेलेलं आहे सगळं. हे करायचं पा आपल्याला साप. आता स्वयंपाक झालाय आणि ह्याच कामाला लागली. स्वयंपाक करून घेऊन याला पा कसं हसं येते ना. बेकार असाल तसं त्याचं वाचत येते. हे बघा कसं निघलंय. तर पहा मंडळी, 10 वाजायले तर मग मी अजून घरीच आहे, कारण इकडं सगळी घराची साफसफाई चालली मम्मीची. कारण 2 दिवसावर अजून काहीतरी धप्पा आहे तुमच्यासाठी. 2 दिवसानं परत एकदा, त्याच्यामुळे घराची साफसफाई चालली. सगळं किचन मस्त काढलं इथून, बाहेरचं पण गेलं सगळं नीटनाटकं करून. बाथरूम पण बघा, बाथरूम सुद्धा घासून काढलेत मम्मीनं आता. इकडचं हे सुद्धा मस्त. किती वाजता उठली होती? 5 वाजता उठली होती मम्मी. मग तुम्ही कोण नाही बोलत, सगळं मला सांगू राहिले बोलायला. आवरता आवरता ह्यो टाइम झाला तरी अजून आंघोळ बाकी. कामाला नाही देत वाटतं. जायचंय बघा कामाला. तुझा उभा बिस्कोला आलता कोणत्या? तेच राखी. हो का? मला वाटतं नंबर गेली का म्हणून चालले आरामात. नाही नाही बरं नाही केलं. अहो रा, आता युवराजला नेऊन सोडले नेमकंच कामावरती. पप्पाला पण डबा देऊन आले. मला काय भूक लागली नाही अजून, जावं लागेल ताज्या वेळेस पाहू. मम्मीचं तर अजून सगळंच बाकी आवरायचं. बघू आता. पहा, आवरलं मंडळी मम्मीनं आता सगळं घरी. इकडं रोज मी 9 साडे 9 वाजताच पळते कामाला.
आज नाही 12 वाजले तर 12 वाजता आता तिचं जेवण चाललंय. जेवण झाल्यावर मग कामाला जाईन. आता उशिरा चालले मग उशिरा येईन कामावर माहिती आहे का. हो ना मग ते उशिरा चालले तर उशिरा येईन का. मग म्हणे असं झालं पाहिजे तू खायले. मग इथं उभा राहून स्वयंपाक करा. मग म्हणते ना असं म्हणते तसं कसं. और ती बाथरूम घासत बसली ना त्याच्यामुळे थोडा शिल्लक टाइम झाला नंतर आवडते. बाथरूमच तसे होते ना. आज नव्हते ते घासणंच होते. घासली होती मम्मी दादा. आपलेच पाहुणे राहुल येणार आहे. चांगलं वाटत नाही. आता आपलं आहे ते. चला मला काय भूक नाही लागली बघा. आता 12 वाजता तुम्ही जेवण नाही केलं काय. या म्हणजे जेवायला फक्त सकाळी हरभरे बदाम भिजवले तेवढेच खाल्लेले. त्याच्यावरतीच आहे मी. काही भूक नाही लागली. जा भूक लागेल तर आपो सध्या तर घरीच आहे त्याच्यामुळे काही भूक लागत नाही घरी असल्यामुळं. जायचं आता एकदा सोमवार मंगळवारच्या नंतर जायचंच आहे ना. थोडी का जावं लागलं ना ट्युशन. ट्युशन करून ते करू ना. हो ना मग तर ट्युशन पाहून ठेवा. चला मंडळी आता मग मी करीन जेवण. मी जाईल मग तिथं कामाला. पहा मंडळी वाजले 5. मग मी आज लय उशिरा गेली होती तर आज उशिरा झाली. आता 5 वाजता आली घरी. आणि घरी आली तरी काय की जडवड बघू नाही. नवीन घेतलं बघू ना. मला असं बघून लागत होतं. आपल्याला कार्यक्रमाला बघून लागेल ना. नवीन बघून आणलं मम्मीनं आता. मस्त जडवड बघू नाही. कार्यक्रम करायचा असला काही बी तर लागतं की एवढं बघून पाहिजेच. पाऊस पाहून दिवसभर एवढा काय पाऊस नव्हता आज. पण आता इतका आभाळ आलंय भरून आणि पाऊस पण झाली भरपूर सुरू झाली. सकाळी लय मस्त ऊन निघलं तर कडक ऊन निघलं तर. आणि तिकडे काय आणलं त्या पन्नीत. पनीर थोडा राहिलेला किराणा आणलाय ना आज बी. हो का. थोडं आणलंय. जे राहिलं होतं ते काल विसरलं होतं माझ्याकडून. आज लक्ष करून सनी आणलंय ते. ओके. आणि लाईट तर नाहीच आहे बा आपली. सकाळपासून लाईट गेली म्हणजे दुपारपासून गेलेली लाईट येते जातेच करते. आता डायरेक्ट लाईट संध्याकाळीच येईन आता. रातच्यासारखी. रातचीच लाईट आहे इकडे फक्त. दिवसभर लाईटच नाही. दिवसभर लाईट नाही. चला मंडळी किती मिनिटाचं झालं असं. इकडं कवाचं पावर आले मंडळी. काय चाललंय काय काय बरं आले वा. अरे तुळशीच हे पडेल मंजुळा पडली तुळशीचा. जे व्हिडिओ टाकून समजा घंटाभर नाही नेमकाच व्हिडिओ टाकलाय मी. व्हिडिओ टाकला बाकी सगळं मुंडेज वगैरे करत होतो. तर गाणे पण चालू होते माझे. तुम्ही कवाचं बघून आलं. इथं होतं थोडंफार गवत वगैरे काढलं मम्मी ना. अशी असते का तुळस. इथं उकलेली आहे तर चौकून आता इटा लावून घेतल्या मंडळींनी. पाहिजे तुळस पहिला दोघं मग चांगली. पाणी रोज चालू आहे. चांगली शिरकणार आहे ती पण. हे बाकीचे कडेपत्ता लावला तर मंडळी ते तर नाही वाटत नाही शिल्लक काय कोणते गेले सुकून. पण आपली जो पाहिलं ते चांगलंच आहे. आणि मग आता हे गुलाबा झाड आहे ना हे सुकलं होतं या साईडचं पण हे शिलकलं चांगलं. हे तर गेलं वाटतं वाळून. आणि मोगरा सगळा सुकला होता पण परत ताजा झाला आता. येणार मोगरा तर येणार. इकडून पाण्यासाठी वाट पण करू की इकडून मम्मी अशी वाट. आणि गवताचं पण वाट पण जाते. सकाळीच मंडळी बघा आता एवढी जी नाली आहे कशी की चालता मग आपला पाय असा बंदा पाय वाकडा पडला तर पाय ना आपला इथं अजून दुखूच राहिला. अजून तो पाय दुखू राहिला मग आपला पडला. इतका जोरात वाटला तर पाय वाकडा पडला तर कटकन हड्डी वाजली. मोडला पाय चांगला. दुखू लागलं. चालेल मम्मीचं अजून ते जा साफ करत काय करून सगळंच घेते काढून गवत. त्याला एखादं बघू आपण फावडं वगैरे आहे का आपल्याकडं. फावडं नाही तर खुरपं वगैरे काही. मला तर वाटतं फावडं आहे वर. फावडा आहे पण आता दिसून राहील तेव्हा आहे का. काय म्हणलं होतं ना फावडा आहे आपल्याकडं म्हणून. भेटलं फावडा आता. इथं मम्मीकडे काढून ती घेईन मम्मी तेवढं साफ करून. आणि चालताना पण आहे मी आता जरा आहे ना लंगडतं चालू राहिलं. पूर्ण चालता येईल कारण ते पायावर जोर पडला जरा ते दुखूच राहिलं जरा फावडं.
काळू कसं बसलाय पुढे काढू तो तिकडं लय लांब बसलाय काळूच आहे तो. ऐ काय माहिती कोणता त्याला पाण्यातच पाहिजे मी तसं कसं नाही गंगत खाली मुडापासून घेण्याचं होते हा जमतंय काढा मोठं पाहिजे होतं ना. दुसरं नाही मग दांड्यावालं त्यांना याद मग पागली वही नाही तुला